कडे या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ऋग्वेद हा संघ टॉप करताना जरूर दिसून आलेला आहे, परंतु ऋग्वेदची एक मॅच बाकी आहे आणि जिथे आपण पाहतोय सध्या बाकीचे दोन संघ हरेश्वर 11 आणि त्याच समवेत हरेश्वर आणि शौर्य 11 या दोन टीमला आता देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. जर परी 11 या ठिकाणी जिंकली तर मात्र क्वालिफायची मॅच अर्थातच फायनल मॅच या ठिकाणी हे दोनही संघ पुन्हा एकदा खेळताना दिसून येतील. परंतु पाहूया, जिंकली परी 11 तर मात्र मजेत खुशीत गाजरे खातील, परंतु जर गमावली मॅच तर या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बॉल आउटवरती आपल्याला जावं लागेल. शौर्य आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय हरेश्वर 11 या दोन संघाने आता तरी या मॅच वरती कटाक्ष जरूर टाकलाय. पहिला बॉल परी 11 संघाकडून, चांगला फटका यावेळी मात्र दैदिप्यमान आहे, परंतु इथे मात्र रुपेश बॉल खाली डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण आपण पाहतोय, यशस्वी तर राखण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्येचा हा श्री गणेशा पाहायला मिळतोय. रितेश ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. राहुल ज्याने आजचा दिवस बॅटिंग लाईनने गाजवला आहे, आतापर्यंत बॅटच्या बॅटरमध्ये नक्कीच या बॅटरचं नाव पाहायला मिळालं असेल. चांगला बॉल, इथे मात्र पंच आमच्याकडे बोलतायत आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. यष्टनच्या अतिरिक्त बागेरा बॉल वलन घेताना जरूर दिसलाय आणि त्याच्यावरती पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. गोलंदाज आपण पाहतोय संदेश. चांगला बॉल, यामुळे मात्र अगदी गोलंदाजी अचूक टप्प्याची आहे. इथे मात्र डॉटची संगत आहे. डॉटच्या मदतीने मात्र ऋग्वेद संघावरती एक पारडं जड करण्याचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र दोन्ही संघाची एक तुल्यबलता जरूर पाहायला मिळेल. आणखी एक डॉट बॉल. संदेश पाहतोय आपण, पहिला बॉल सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केलं गेलं होतं, या ठिकाणी राहुलच्या बॅटमधून ती सिंगल आली, तदनंतर रितेश स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने आपण पाहायला गेलं तर वाईड आला. नंतरचे दोन बॉल हे डॉट पाहायला मिळालेत. चांगला फटका, यावेळी मात्र फाईन आणि लॉंगच्या मधून केल्याचा प्रयत्न आहे. अगदी स्टॉप लॉंगला हा बॉल ट्रॅव्हल होईल, जातील त्या मात्र 4 धावा इथे कमावल्या गेल्यात बॅटर रितेशच्या माध्यमातून. या 4 धावांच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 6 आकड्यावरती. दैदिप्यमान सुरुवाला आपण पाहतोय लढवले प्रीमियर लीग 2026 पर्व आहे, 8वं, आणि या 8व्या पर्वाचा मानकरी अगदी चंदेरी सोनेरी कलरच्या ट्रॉफीचा मानकरी कोण होणार ते पाहणं मात्र आता औत्सुक्याचं आहे, कारण आता काही क्षणांचाच अवधी आहे आणि संध्याकाळच्या सत्रात आपल्याला हा विजेता या 4ही टीम मधून कोणता विजेता पाहायला मिळेल. इथे सुद्धा आउटफील्ड आता स्लो झाली आहे आणि यावेळी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. या 2 धावा येतील, 2 धावीच्या मदतीने टोटल पुढे सरकते आहे 8 आकड्यावरती. षटकाचा विचार करायला गेला तर शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर नंबर 1, P1चं पहिलं षटक. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी लाडीवली प्रीमियर लीग 2026. चांगला फटका, पुन्हा एकदा रितेशच्या बॅट मधून बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तैनात होईल, बॉलला ड्रॉप केलंय. यावेळी मात्र चांगला प्रयत्न होता, प्रयत्नांना यश आलं नाहीये. उचलणार फेक करणार तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. P1चं षटक संपलाय आणि धावा जाऊन पोहोचल्यात अद्यापर्यंत 10 आकड्यावरती. कोणत्याही विकेटचं नुकसान नाहीये. लाडीवले प्रीमियर लीग आपण मित्रांनो अनुभवत आहे आणि या स्पर्धेसाठी
ज्यांच्या ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य देण्यात आलं, वस्तुरूपी सहकार्य देण्यात आलं, त्या सर्व दात्यांचे मनापासून आभार व्यक्त करता. आदरणीय समीर दादा सालोके, आदरणीय प्रसादजी तोरवे, आदरणीय जनाताई पवार, आदरणीय जगदीश ठाकरे, आदरणीय अमित तुपे, दिनेश बैलमारे, अविनाश बैलमारे, निकेश बोराडे, बांदाजी मिसाल, सुनीलजी ठाकूर, शंकरजी भुसारी, प्रकाशजी कीर, नरेशजी दगडे, प्रतीक ठाकरे, सुरेंद्रजी कदम, गुरुनाथजी दगडे, विजयजी जिनगरे, शिरीष तुपे, अक्रम शेठ, नरेश बासे, सुभाषजी मिसाल, भाऊ बैलमारे, प्रशांतजी दगडे, प्रतीकजी ठाकरे, चेतनजी गुमरे, समीरजी ठाकरे, संतोषजी बासे, महेशजी मिसाल, शैलेशजी पवार, संदीपजी लाड, अशोकजी मेस्त्री, महेश कांडेकर, अजमल शेठ, श्री वैभव गायकवाड, विकास तुपे, किशोर तुपे, मी महादेव स्टील, प्रभाकर आसवले, सर्व देणगीदारांचे आभार. जाऊया मॅच कडे. अर्थातच या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 या आकड्यावरती. योगेश गोलंदाजीला सज्ज झालाय. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. दिशाहीन गोलंदाजी आहे. दशा आणि दिशा वेलांटीचा फरक योगेश जाणावा लागेल मैदानात, कारण एक वेलांटी दिली तर योग्य दिशा येईल आणि तीच वेलांटी काढली तर स्वतःच्या गोलंदाजीची दशा व्हायला वेळ लागणार नाही. कारण पहिल्या बॉलवरती केली जाणारी चुकी ही माफी लायक जरूर असते, परंतु मी तर म्हणेल की पुढच्या बॉलवरती निरीक्षणात्मक कामगिरी जर केली तर चांगले बॉल मैदानात तुम्ही प्रस्थापित करू शकता. हे क्रिकेटचं तंत्र आहे. तुम्ही कॉन्फिडन्स वरती फार सज्ज व्हावं लागतं, कारण जर विचार करायला गेलं ना की तुम्हाला असं प्रत्येक वेळेस वाटतं की कधी चुका होत आहेत, परंतु या चुकांना सुधारण्याची संधी तुमच्याकडे जरूर असते. हा बॉल जरी डॉट आलाय, आणखी एक चांगला बॉल. शॉर्ट पिच बॉल समाचार घेतलाय, परंतु बॉल जाईल तर मात्र थर्डमॅन रिझन. सीमा रेखा पार येईल कणकणीत दर्जेदार चौकार. डीजे मास्टर कुठे गेले दादा? संध्याकाळपर्यंत झंझावट झाला पाहिजे तुमच्या नावाचा, कारण आता पाऊस महिना निघून गेलेला आहे. थांबवा जरा, समोर पण बघा आपण. चांगला फटका यावेळी वाटप. फार चांगला झेल. ऐन मोक्याच्या वेळी विकेट प्राप्त केली आहे. मी तर म्हणेल राहुलच्या परतीचा प्रवास या ठिकाणी पाहायला मिळतोय. जरी ऋग्वेदने मॅच गमावली तरी मात्र ते अंतिम सामना जरूर खेळताना दिसतील, यात काही शंका नाहीये. हे पवन जरा वाटते मध्यंतरी कुठं ऑन ड्युटी होते का काही कळत नाही. पवन नकातेने निगडीत जर बॉल ठोकला, आता निगडी कुठे मला दिसत नाहीये, तर टीम मालकांकडून 1000 रुपये. आजकाल निगडी पाहायला मिळत नाही मित्रांनो बांधांवरती. आता तुम्ही कुठे शोधले मला माहित नाही.
इथे धावा सरळ येत नाहीये, वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न करताय. अगोदरच्या बॉलमध्ये विकेट आली आहे. हे पवन नकाते जरा मैदानात विसरले. समोरच्या गोलंदाजाला तितका लाईटली घेणं क्रिकेटमध्ये तेवढं सोपं नाहीये. चांगली गोलंदाजी यावेळी पाहायला मिळते ती योगेश या गोलंदाजाकडून. चांगला फटका, कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलाय, स्पिन झालाय बॉल. बॅटची कडा जरूर पाहायला मिळत होती. आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 आकड्यावरती. जाऊयात मॅच कडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय सांघिक कोड्यातलं तिसरं षटक गोलंदाज संदेश. पुन्हा एकदा संदेश आपण पाहतोय. चांगला बॉल. यावेळी मात्र अगदी गुड बॉलिंग. मी तर म्हणेल पहिलं षटक जे फेकलं होतं 10 धावा खर्च केले होते, त्याच्यानंतर आलेला योगेश ज्याने फक्त 5च धावा खर्च केल्यात. अशी परिस्थिती असताना थोडं तिसऱ्या किंवा चौथ्या षटकापर्यंत थांबायचं होतं आणि नंतर एक शेवटची गोलंदाजी संदेशने हातात घ्यायची होती. परंतु इथे अगदी विचारपूर्वक गोलंदाजी हातात घेतली आणि पहिला बॉल तर डॉट फेकलाय मैदानात. इथे आणखी एक विकेट. परतावा लागेल बॅटर रितेशला. विकेट नंबर 2. बॅक टू डग आउट. प्रयत्न करतोय. सध्या तरी परी 11 संघाने मैदानात एक कंबर जरूर कसली आहे. चांगला फटका. यावेळी प्रयत्न चांगला होता, झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र अवाक्याच्या बाहेर हा बॉल. तरी प्रयत्न चांगले झाले. सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट. 21 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त सामना आहे की जर या ठिकाणी ऋग्वेद 11 जिंकली तर बाकीच्या संघांना मात्र बरंच काही पाहायला मिळेल. आणखी एक ब्लॉकल पद्धतीचा बॉल, यॉर्कर लेन, डॉट बॉलची संगता सध्या मैदानात.
आता इथे बऱ्याच जणांना असं वाटत असेल की सध्या ऋग्वेद 11 जिंकावी. आईजीच्या जीवावर बाईजी उदार अशी परिस्थिती सध्या चालू आहे. इथे आणखी एक डॉट बॉल आहे समोर. वाईट आउटसाइड द लेग स्टंप. अरे पंचांना तरी इशारा देऊ द्या. तुम्ही इथून पराण्या मारून काय होणार नाही. तुमच्या गाड्या फाकल्या. या मॅच मध्ये 6वा व्हाईट बॉल आहे. तुमच्या शर्यती लागल्या होत्या पण तुम्ही कचारले. इथे दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. परतावं लागेल या बॅटरला. सुनीलच्या परतीचा प्रवास. आता 18 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू. डायलॉग भारी आहे परंतु जाऊया आपण मॅच कडे. बऱ्याच जणांना वाटत होतं भरत येतील का परत, परंतु बॉल आलाय डॉट. ही खरी मजा आहे. लीगची खरी मजा असते. लीग मध्ये या सगळ्या गोष्टी चालतात. तर कसं आहे, प्रत्येक आयोजकाला कुठेतरी चमकायचं असतं, खेळाडूला चमकायचं असतं म्हणून सध्या लाईव्हची सोय करण्यात येते. नाही तर खरोखर आहे थोडंसं विदाउट लाईट लाईव्ह जरा कॉमेंट्री करायला वेगळी मजा असते. कारण आम्हाला पण जेव्हा लाईव्हची स्पर्धा असते त्यावेळी शब्द थोडे आकडते घ्यावे लागतात. पवन तुम्ही फार पाठीमागे आहात. या शब्दाला माझ्या 3 वर्ष झाली. जाऊयात मॅच कडे. अर्थातच गोलंदाज बॉलरने शैलेश पवार. ही फार वस्तू वेगळी आहे. या वस्तूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जास्त करू नका. चांगला फटका ओमकारच्या बाट मधून. वाट बॅटिंग लाईन. ओमकार मला एक समजत नाहीये की मगासपासून तुम्हाला सगळेजण सांगत होते बॅटिंगला जा, बॅटिंगला जा, बॅटिंगला जा. मैदानात उशिराने पोहोचलेत परंतु इतकी दैदिप्यमान बॅटिंग आहे असं असताना मात्र कुठेतरी आपल्या कॉन्फिडन्स लेवलला बॅकफुटवरती स्वतः टाकत होते. हे कुठंतरी असं झालंय की लग्नातून नवरा पळून गेला ना ओमकारला सजवला. इतका चांगला षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 28. हा डॉट बॉल आहे. आता बॉल शिल्लक होते 5 आणि सगळे सांगत होते अजून 3 षटकार टाक. इथे आलाय डॉट. आणखी एक मोठा स्ट्रोक. वाट बॅटिंग लाईन. ओमकार नावाचं हे वादळ सध्या मैदानात आहे आणि अशा परिस्थितीत पटक्यांवरती पटके त्याच्या बॅट मधून येत आहेत. आणखी किती 3 बॉल शिल्लक आहेत.
34 धावा धावबलकावरती आहेत. वन मॅन आर्मीची बॅटिंग सध्या मैदानात आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. अरे दादा तसंच असतं. आपल्याला मैदानात काय करता आलं नाहीये, परंतु जे करतायत ना त्यांच्यावरती पराण्या टोचायची कामं चालू आहेत. आणखी एक मोठा स्ट्रोक. मोठा फटका यावेळी. षटकार आलाय. बहुतेक ओमकार बॉल आउट वरती आणणारच मॅच. हे गाणी नाहीयेत, बंद आहेत. थांबा जरा, थांबा, लावू थांबा. अरे बाबा कुठं मारतोय, गाण्यावरती नाचायला लागला तर षटकार पण नाही यायचे. नाही नाही, पण लाडिवलीकर पुढच्या वर्षी दशरथ पाटील आणाच. काही का नाही होऊ द्या. नाही नाही, मी तर असेलच पण दशरथ पाटील आणाच. चला, षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती दिवसभरात जे काही घडलं नाहीये ती घडवण्याची ताकद आता ओमकारच्या बाट आहे का ती पाहूयात. इथे जर षटकार हॅट्रिक कंप्लीट झाली तर पर्व आठवड्यातल्या पहिल्या षटकार हॅट्रिकचा मानकरी ओमकार ठरू शकतो. अविनाश बैलमारे यांच्याकडून 500 रुपये षटकार हॅट्रिक साठी. चला, ऑन हॅट्रिक बॉल आहे. षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती बॅटर ओमकार. इथे आले विकेट. ओमकारला परतावं लागेल, परंतु काय 3 षटकार त्याच्या बॅटमधून लाजवाब आलेत. अफलातून जबरदस्त बॅटिंग लाईन ओमकारची. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 40 या आकड्यावरती. 8 बॉल वरती 20 धावांची केली साकारणारा खेळाडू आहे दत्ता. शेवटच्या बॉलवरती सुद्धा आलाय षटकार आणि आता इथे विजयासाठी करायचे आहेत 47 धावा.
अविनाश पवार, अविनाश बैलमारे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये का दोघांकडून? प्रतीक पवार 100, अविनाश बैलमारे 100 आणि गिरीश दगडे 100. म्हणजे एका विकेटसाठी 300 आणि कॅश टिपेल त्याच्यासाठी 300च. जाऊयात मॅच कडे. 47 धावा संख्येचं टार्गेट. पहिला बॉल यावेळी रुपेशच्या बॅट मधून आलेला खणखणीत नेतृत्वाचा मोठा फटका आणि परतावा लागेल रुपेशच्या बॅटरला. पहिला झटका लागलाय परी 11 टीमला. चला पहिले कॅश जमा करा, कॅश जमा करा, कॅश. पहिल्याच बॉलवर विकेट आली. हे पा इथे कॅश जमा करा, अन्यथा जीपे वगैरे काही चालणार नाही तुमचं. पहिले कॅश होते, कॅश. चला न्यू बॅटर मैदानात दाखल झाले. तर यावेळी फलंदाज मैदानात रवाना झालेत. शैलेश, शैलेश पवार. ठेवा ठेवा, ते बघू काय करायचं ते. न्यू बॅटर मैदानात दाखल होतील शैलेश. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार केला होता रुपेशच्या बॅटरने, परंतु इथे मात्र विकेटचं पतन आणि झटका लागलाय परी 11 टीमला. गॅपचं सिलेक्शन मादक सौंदर्य क्रिकेट मधला पॉइंटला कव्हर करतोय, परंतु इथे फिल्डिंग होते. उचलेल फेक करेल तोपर्यंत दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसऱ्या धावेच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेशा या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो परी 11 या संघाचा. आणखी एक चांगला फटका, परंतु इथे सेफ झोन मध्ये बॉल लँड होईल. बॉल जाईल सीमारेखा पार. येतील त्या मात्र 4 धावा. चौकार. या येतील 4 धावा. या छोटा पॅकेट कोणाच्या टीम मध्ये होता रे बाबा? टी शर्ट गेल्या वर्षीची का यंदाची? तरच चांगला फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी डीपला बॉल ट्रॅव्हल केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. शैलेश, शैलेश मिसाल, शैलेश पवार. जर शैलेश तुमच्या गोलंदाजीवरती 24 धावा खर्च करण्याची ताकद तुमच्यात आहे, तर त्या धावा वसूल करण्याची ताकद सुद्धा तुमच्या बॅटिंग मध्ये आहे. आणि येणारे बॅक टू बॅक हे 2 चौकार बरंच काही सांगून जात आहेत. आणि सकाळच्या मॅच मध्ये भानुदासजी मिसाल दिसले होते, नंतर काही गायब झाले. कुठे गायब झाले ते माहित नाही. आणखी एक मोठा फटका आणि इथे मात्र बॉल सेफ झोन मध्ये लँड होईल. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत सिंगल कंप्लीट डबलला कन्वर्ट केला गेलाय. आणि इथे येतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. भानुदास सर, सकाळपासून तुमची फार आठवण येते. कुठे आहात तुम्ही? जरा स्टेजवरती या आपण. सकाळी त्यांनी आमच्याशी काहीतरी कमेंटमेंट केली होती. गिरीश दगडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक येईल. गोलंदाज राहुल वाघमारेने जर विकेट नोंदवली तर. प्रथमेश, तुम्ही सध्या पोस्टमॅनची भूमिका करताय. ते मी म्हटलं ना की सध्या मॅच चालू आहे. ऋग्वेद आणि परी. ऋग्वेद 11 जिंकली तर प्रथमेश कडून 1000.
राहुल गोलंदाजीला आलेत. वाईट 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 म्हणजे गोलंदाज संघाचं वाईट. चांगला फटका यावेळी मात्र गॅप शोधली आहे. चौकार. डीजे ठोक तू. धावसंख्या जाऊन पोहोचलेली अद्याप पर्यंत या ठिकाणी 18 आकड्यावरती. हा बॉल आउटसाइड द एक्स्ट्रामिटीज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतोय. सध्या परी इलेव्हन संघाने मैदानात बऱ्याचशा चुका साकारल्यात. शेवटच्या क्षणी पहिली 4 षटके फार चांगली होती. इथे बॅटिंग लाईन सुद्धा त्याच पद्धतीत आहे. धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. वाईडच्या अनुषंगाने 19 आकड्यावरती. हा बॉल डॉट आलाय. चांगला फटका जागा बनवली. यावेळी अक्षयच्या बाट मधून येतोय कणकर नेतृत्वाचा बुलंद चौकार. षटकार आहे का? ओके, षटकार. पर्यंत 30 आकड्यावरती षटक क्रमांक 2 यावेळी प्रगती पथावर. माफी असावी. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. हे बॉल दे रे मैदानात. पवन भरपूरच टेन्शन मध्ये आहे सध्या. आणखी एक बॅटचा मोठा धमका, कारण या धमक्यावरती येतोय अक्षयच्या बॅटमधून हा षटकार. 35 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि आता 12ची गरज आहे. भोग डीजे.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पवन नागते. लाडिवले एक्सप्रेस म्हणून ज्याच्या नावाचा सातत्यपूर्ण आपण उदा पाहिलाय, परंतु आज मैदानात ऋग्वेद 11 संघासाठी झुंजत येतोय. ज्या ऋग्वेद 11 संघाने आतापर्यंत लीग स्टेजला दोनही सामने जिंकले, तर एकीकडे परी 11 संघाने एक सामना जिंकलाय. परंतु त्यांच्यासाठी गुडलक ही आहे की शेवटचा सामना त्यांच्यासाठी बाकी राहिला. जर परी 11ने जिंकला तर मात्र फायनल सुद्धा या दोन संघांमध्येच पाहायला मिळेल. हा डॉट बॉल आलाय. या ठिकाणी आपण पाहतोय आणखी 17 बॉल 12 धावसंख्येची गरज आहे. पॉइंटला कव्हर केलाय अगदी टोचा वापर आणि तदनंतर आलेला हा चौकार. या चौकाराच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 39 या आकड्यावरती. 47 धावसंख्येचं टार्गेट असताना 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. थांबा जरा, गाणं वगैरे सगळं काय होईल. माझ्या मते हीच फायनल ठरवा तुम्ही मग. हा चांगला फटका, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल पाहायला मिळाला आणि इथे येतील आणखी 4 धावा. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 43 या आकड्यावरती आहे. विजयासाठी अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. चला स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक सुद्धा आज बाकी आहे, झाली आहे. कमलाकर यांची ती आज झालेली आहे. परंतु या ठिकाणी दुसरी चौकार हॅट्रिक होईल का? इथे येतील 22च्या 4 धावा आणि मॅच जिंकली ती मात्र परी 11 टीमने. वैभव दगडे जरा आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. मयूर